संघर्षकथा एका वीट उत्पादकाची. सहजच वातावरणाकडे लक्ष गेलं तर पावसाची चिन्ह दिसली आणि काय पाऊलं आपसूक भट्टीकडे वळली. मग शेवटी निसर्ग राजा. शेतकऱ्यानंतर जर कोणाचं नुकसान होत असेल तर तो एक वीटभट्टीवाला. कारण सोन्यासारख्या मौल्यवान मातीपासून बनवलेली मौल्यवान वीट अलगद पाण्यात मिसळून त्याची परत माती झाली तर विचार करून अंगावर काटा उभा राहतो. त्याच्या मागे घेतलेलं प्रत्येक कष्ट उत्तर मागत असतं. व्यवसाय कोणता पण असो त्यात पैशासोबत कष्टाचा पण कस असावा लागतो. ढग वाजायला लागलं म्हणलं की लगेच कागद आणून पटापट सगळा माल झाकून घ्यायचा. आणि असल्या वातावरणात जर चुकून घरात कोण नसलं तर मग एवढ्या दिवसाचं कष्ट चिखलासोबत एकरूप होतं. पण परिस्थिती कोणती का असना, आपल्या कामावर निष्ठा आणि श्रद्धा असली की तो वरचा पण अनेक मार्ग दाखवत असतो.